न विचारला गेला। कोण आहेत वाजिद खान बिडकर? छत्रपती संभाजीनगरात राहणारे वाजिद खान 2012 साली पुण्यात स्थायिक झाले। आपल्याला बाबरी मशीद आणि राम मंदिर प्रकरणानंतर वकिली करण्याची प्रेरणा मिळाली असा त्यांचा दावा आहे। 2008 साली वकील झालेल्या वाजिद खान यांनी विशेषतः फौजदारी प्रकरणांकडे लक्ष घातलं। वाजिद खान मनोज जरांगे पाटील यांचे सल्लागार असल्याचं सांगतात। त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मनोज जरांगे पाटील यांचे रील्सही पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचे ते वकील असल्याचा दावा करतात। सकाळने दिलेल्या वृत्तानुसार वाजिद खान कौटुंबिक प्रकरणात पुरुषांच्याच बाजूने लढतात। ते या प्रकरणात महिलांची केस लढत नाही। यामागचं नेमकं कारण काय हे सांगणं ते टाळतात। वाजिद खान यांना बिग बॉसची ऑफर आल्याचंही ते सांगतात। मुळशी पॅटर्नमधील वकिलाची भूमिका वाजिद खान यांच्या आयुष्याशी प्रेरित असल्याची एक बातमीही त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे। वाजिद खान आपल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे कायमच चर्चेत राहतात। आता पुन्हा एकदा आरोपी दत्ता गाडेचं वकीलपत्र घेऊन ते चर्चेत आलेत। वाजिद खान